नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. थोडेच दिवसात मी आपल्या आरोग्याबद्दल लाईव्ह व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे. जर नोटिफिकेशन बेल आयकॉन तुम्ही दाबलेला असेल तर लाईव्ह व्हिडिओजबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. माझा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेला आहे. त्याचं कारण असं की हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप पण आहेत. हे टोटली सायलेंट ग्रुप आहेत. ह्याच्यात ओन्ली ॲडमिन्स ग्रुप आहेत. फक्त रविवारी सकाळी 8 ते 12 हे ग्रुप उघडे असतात, ज्याच्यामध्ये मेंबरना काही प्रश्न शंका विचारायच्या असतील तर ते विचारतात. आठवडाभर या शंकांचं निरसन केलं जातं आणि काही जे मोठे विषय आहेत ते असे यूट्यूबवर मी त्याचे व्हिडिओज करून तुमच्यासाठी घेऊन येत आहे. गट हेल्थ किंवा आपल्या आतड्यांचं आरोग्य ह्याच्याबद्दलचा पहिला भाग आपण मागच्या वेळी बघितलेलाच आहे. आज मी तुमच्यासाठी दुसरा भाग घेऊन येत आहे. पहिल्या भागामध्ये मी आपलं पचन कसं होतं, सुरुवात त्याची कशी होते ह्याच्याबद्दल सांगितलं. आपल्या शरीरातनं विषपदार्थ कसे काढायचे, एरंडेल कसं घ्यायचं, ते का घ्यायचं ह्याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगितलं होतं. आता मी जास्त त्याचा विस्तार करते की अनेक लोकांना काही गोष्टी पचत नाहीत, त्याचा त्रास होतो, हल्ली वजनं खूप वाढत आहेत लोकांची. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? तर एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक वेळा आपण ऑफिसमधनं निघताना काही गोष्टी आपल्याला भूक लागते म्हणून कधी डबे घेऊन गेलेले असतात ते खातो, किंवा रस्त्यावरती वडापाव किंवा भजीपाव किंवा काहीतरी भळपुरी किंवा सँडविच किंवा काहीतरी खातो आणि नंतर येऊन आपण घरी परत जेवतो. हे सगळं अन्न पचवायला शरीराला खूप मेहनत घ्यायला लागते आणि असं दिसण्यात आलं की हे सगळं नीट आपल्याला पचत नाही, कारण आपली ते पचण्यासाठी जी ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे ना ती आपली होत नाही. बरं, त्याच्याबरोबर माझ्या दवाखान्यात येणारे 70% लोक मला हा प्रश्न विचारतात की मॅडम, सकाळी एकदम उठल्यानंतर असं फ्रेश व्हावं असं वाटतं, टॉयलेटला व्हावं असं वाटतं, पण होत नाही हो, काय करायचं? त्यांना पहिला प्रश्न मी विचारते की तुम्ही रात्री किती वाजता जेवता आणि रात्री जेवल्यानंतर तुम्ही काय करता? एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्हाला सकाळी पोट साफ यायला हवं असेल, म्हणजे तुम्ही 5ला उठता, 6ला उठता किंवा 7ला उठता, त्यावेळी तुमचं जर पोट साफ व्हायला हवं असेल तर तुम्ही रात्री 8 नंतर जेवलेलं असता कामा नये. 5ला उठून पोट साफ व्हायला हवं असेल तर तुमचं जेवण रात्रीचं 7ला झालेलं असलं पाहिजे. पण बहुतांशी असं दिसतं, इवन गावामध्ये राहणारी लोक जी जवळपास राहतात तरी सुद्धा रात्री 10पर्यंत जेवणं होत नाहीत. 10ला जेवणं झाल्यानंतर घरातल्या ज्या बायका असतात त्यांची तरी इतर कामं, जेवणानंतरचं सगळं आवरणं, दुसऱ्या दिवशीची तयारी असं करून थोडी बहुत तरी हालचाल चालू असते. पण बाकीची लोकं सरळ जाऊन सोफावर बसून टी व्ही बघायचा, मुलं टॅब घेऊन बसतात किंवा इन जनरल बसून राहतात. हे बदलायला पाहिजे. जेवण झाल्यानंतर किमान 1,500 पावलं तरी तुम्ही चालायलाच पाहिजे, किमान. आणि ते सुद्धा जलद गतीने नाही, अगदी हळूवार गतीने. जर तुमच्याकडे चालायला जागा नसेल तर एका जागेवर हळूहळू मार्चिंगसुद्धा तुम्ही केलं तरी हरकत नाही, पण तुम्ही हालचाल करायलाच पाहिजे. आणि काय होतं की आता जर का तुम्ही रात्री 10ला जेवत असाल आणि तुमची अपेक्षा आहे की तुम्हाला 6 किंवा 7ला पोट साफ व्हायला पाहिजे आणि होत नाही, मग होतं काय? बहुतांशी लोक पोट साफ होण्यासाठी जुलाबाची जी औषधं आहेत, त्रिफळा चूर्ण किंवा कायम चूर्ण किंवा अशी जी औषधं आहेत, काढे आहेत, ते राजरोज घेत असतात, कारण सकाळी ऑफिसला जायचे, हे तर त्रिवार सत्य आहे. पण जर का आपण लवकर जेवलो तर आपण ही पुष्कळशी प्रक्रिया कापू शकतो. उपनगरात राहणाऱ्या लोकांना कधी कधी हे कठीण जातं, पण मी बघितलंय कोविड नंतर हायब्रिड वर्क पद्धती, कामाची पद्धत आता चालू झालेली आहे, वर्क फ्रॉम होम चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये ही खबरदारी आपण अवश्य घेऊ शकतो की 7च्या अगोदर किंवा 8पर्यंत तरी मॅक्झिमम आपण आपलं जेवण आटपू शकतो. परत सांगितलं पहिल्या एपिसोडमध्ये तसंच, 1/3 पोट जेवायचंय, बाकी जेवायचं नाहीये, कमीच जेवायचंय. त्यामुळे कमी जेवायचं आणि ह्याला ज्याला आम्ही म्हणतो ओव्हर अब्यूज ऑफ लॅक्सेटिव्स, म्हणजे जुलाबाची औषधं जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपल्या आतड्याच्या आतमध्ये जे काही लायनिंग असतं, म्युकोसा म्हणतात त्याला, त्याच्यामुळे आपल्याला पित्त जास्त होत नाही. अशी जी प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये केली जाते नॅचरली, ती कुठेतरी खरवडून तो सगळा म्युकोसा निघून जातो.
मग तिकडनं कधी कधी रक्तस्राव होऊ शकतो. आपल्याला परसाकडेच्या वाटे रक्त जातं किंवा पोटात दुखून आपल्याला परसाकडे होतं. ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा होतात तेव्हा लक्षात ठेवा की आतड्यांमध्ये आता आतड्यांची आतली जी जो स्तर आहे तो निघून जातोय, तो जाता कामा नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त मसालेदार, तिखट, मिरच्या, आलं असलेलं जेवण कायम टाळा. माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या प्रत्येक पोस्टमध्ये मी सांगत असते की मसालेदार पदार्थ हे पचायला जड असतात आणि मसाल्याशिवायचं जेवण हे हलकं सात्विक असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मसाले हे जड आहेत, ते जास्त आहारामध्ये घालू नका. पोट रिकामं ठेवा. आता पोट रिकामं म्हणजे काय? उपास. तर उपास म्हणजे काय? इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? मॅडम आम्हाला ह्याच्याबद्दल सांगा, असे खूप प्रश्न आलेले आहेत. आपला 3रा एपिसोड त्याच्याबद्दलच आहे. उपास कसा करायचा, किती करायचा, करायचा की नाही, कोणी करायचा, कोणी नाही करायचा. त्यामुळे 3रा एपिसोडसुद्धा अवश्य बघा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्या कॉमेंट्स मला खूप प्रोत्साहित करतात. तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घ्यायला आणि नवीन करायला मला खूप आवडतं. नमस्कार.